प्राध्यापक तसेच अध्यक्ष तसेच आपले प्रमुख पाहुणे गावातील नागरिकांना त्यांनी इथं दीक्षांत समारंभ बघण्यासाठी आले याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. तुमचं काम लई 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 गोड अहो सर, तुम्हा मुलांची लई लई ओढ अहो सर, तुमचं काम लई 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 गोड अहो सर, तुम्हा मुलांची लई लई ओढ. तुमचं काम लई 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 गोड अहो सर, तुम्हा मुलांची लई लई ओढ अहो सर, तुमचं काम लई 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 गोड अहो सर, तुम्हा मुलांची लई लई ओढ. फुल हातात द्या आणि पेढा भरा. नमस्कार सगळ्यांना, बालमित्रांनो तसेच केंद्र प्रमुख सर, धन्य सर, सगळ्यांना माझ्याकडून नमस्कार. जेव्हा मी पहिलीत ह्या शाळेत आले तेव्हा मला रामेश्वरी टीचर आणि प्रीती टीचर शिकवले, फाळके सर शिकवले. मग तिथून चौथीतून मग मी इकडं पाचवीला आले तेव्हा मला धरणे सर, अविनाश सर आणि पाटील सर शिकवले. तसेच 2 महिन्यात मग अभंगे सर आले, त्यांनी पण खूप छान शिकवले. मग सगळ्यांनी मला चांगलं शिकवले, यांचं मी आभार आहे. मग मी समोर कोणत्याही शाळेत जाणार तेव्हा पण त्यांना कधीच विसरणार नाही. मी नाव मोठं करणार, कधीच माझ्या आईबाबाची मान खाली जाऊ देणार नाही. कोणत्याही शाळेत गेलं तर मोठं होणार, चांगलं शिकणार. या सरांना पण मला चांगलं शिकवले, यांची मी आभार आहे. माझ्याकडून धन्यवाद. माझे 2 शब्द बोलून मी सांगते. नमस्कार माझ्या बालमित्रांनो व केंद्र प्रमुखांनो, सर्वांना माझा नमस्कार. मी तुमच्यासमोर 2 शब्द सांगणार आहे, तरी तुम्ही ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. मी इयत्ता 1ली मध्ये सरस्वती विद्या मंदिर किनवट या शाळेत गेलो. तिथे मला इंग्रजी शिकवले. मग मी जिल्हा परिषद शाळेत 2री मध्ये आलो तेव्हा मला प्रीती टीचर, रामेश्वरी टीचर यांनी शिकवले. मग मी 5वीला गेलो तर आम्हाला पाटील सर व धन्य सर आणि दासरवाड सर यांनी शिकवले. मग हे 2 महिन्यामध्ये अभंगे सर आले, यांनी पण चांगलं शिकवले. इंग्रजी, गणित यांनी बोलायला, लिहायला शिकवले, वाचायला शिकवले. मग मी पुढे जाऊन पण यांना विसरणार नाही. मी पुढे जाऊन 15वी शिकणार, माझ्या बाबाला सांगणार मला खूप शिकवा, मी माझ्या पायावर उभे राहणार, नोकरीला लागणार, पायावर उभे राहणार. शिक्षक स्टाफला आणि पालकांना सर्वांना शुभेच्छा देतो. आज आपल्या केंद्रामध्ये जे आपण मागील वर्षी पदवीदान समारंभ साजरा केला त्याप्रमाणेच यावर्षी आपण हा पदवीदान समारंभ
इथं साजरा करतोय. अतिशय चांगली गोष्ट आहे, ही प्रेरणादायी गोष्ट आहे. जे विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्या प्रतिक्रियेमध्ये मुलांनी हे सांगितलं की आम्हाला शिकू द्या, आम्ही आमच्या कौशल्याने आमचं स्वतःचं जीवन जगण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचं आहे. इयत्ता 7वीपर्यंत आपली शाळा आहे. 7वीच्या नंतर आपण इतर शाळेत जाणार आहोत. तर इतर शाळा आपल्या जवळ आहेत. ज्यांच्या इच्छेनुसार आपल्याला पालकाच्या इच्छेनुसार, विद्यार्थ्याच्या इच्छेनुसार शाळेत कोणतेही प्रवेश घेता येतं. ह्या प्रत्येक वेळा असं मला वाटतं की आपल्या पाटोदा शाळेवर जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडवलं. जे शिक्षक घडवतात आणि जे घडतात, घडल्यानंतर विद्यार्थ्यांच्या ज्या प्रतिक्रिया आल्यात त्या प्रतिक्रियेमध्ये असं जाणून आलं की शिक्षकांनी इथं मेहनत घेतलेली आहे. अशीच मेहनत विद्यार्थ्यांनी त्यांच्या समोरच्या शैक्षणिक वर्षामध्ये चांगली करावी, आपल्या पालकांचं, शिक्षकाचं नाव उज्ज्वल करावं आणि ज्या ज्या अडचणी असतील त्या अडचणी आपल्या शिक्षकांना, आपण इथून जरी गेलो तरी समोरच्या अडचणी आपले शिक्षक सोडणारच आहेत. त्या समस्या आपल्या शिक्षकांना सांगाव्यात. पालकांनी सुद्धा आपल्या शिक्षकासोबत हितगुज कराव्यात. आणि आता जे 7वीचे पास झालेली मुलं आहेत त्यांना आम्ही पहिलीपासून शिकवलेलं आहे आणि आपलं मूल समजून आम्ही त्यांना शिकवलं आहे. आम्ही कधीच शास्त्रीनगर आणि पाटोदा असा भेदभाव कधीच केलेला नाही किंवा असा मुलांमध्येही भेद केलेला नाही आहे. सर्व मुलांना आपलं समजून शिक्षण दिलं आहे. आणि बाळांनो, तुम्ही आज 7वी पास झालात, ह्याच्यापुढे तुम्ही ज्या शाळेत जाल तिथे पण तुम्ही मनापासून शिका आणि तुमच्या आईवडिलाचं नाव समोर न्या आणि शिक्षणावर तुम्ही जास्त लक्ष द्या बाकीच्या गोष्टीपेक्षा. आणि इथंही सर मला म्हणायचं आहे, असे उपक्रम आधी होत नव्हते आणि अभंगे सर आल्यापासून शाळेमध्ये खूप बदल झालेला आहे, मुलांमध्ये पण खूप बदल झाला आहे. आणि आम्हाला लाभलेले जे राठोड सर आहेत ते तर अतिशय कलागुणांनी युक्त आहेत आणि त्यांचं खूप आम्हाला मदत आहे. आणि ह्याच्यानंतरही सर तुम्ही आम्हाला अशीच मदत करा, सहकार्य करा. आम्ही नक्की मुलांना चांगलं घडवू, सगळ्या मुलांना चांगलं शिकवू आणि आपल्या पाटोदा आणि शास्त्रीनगर या दोन्ही शाळेचं नाव आम्ही उज्ज्वल करू. हे अशी तुम्हाला मी माझ्याकडून शाश्वती देते. मुख्याध्यापक सर, मॅडम, तसेच विद्यार्थी, पाटोदा आणि शास्त्रीनगरचे विद्यार्थी सर चांगले शिकवले, याच्याबद्दल अभिनंदन करतो सरांचं, मॅडमचं. चांगली प्रक्रिया दाखवली सरांनी, चांगलं मुलं चांगले हुशार झाले सर. त्याच्यापुढं असेच मार्गदर्शन द्यावे मुलांना, ही माझी नम्र विनंती आहे. बघितला तसेच उपस्थित राहिलेले केंद्र प्रमुख सर राठोड सर व तसेच धरणे सर त्यांनी आले म्हणून त्यांचे मी आभार मानतो. व तसेच गावातील नागरिक व तसेच पालक त्यांनी बी वेळात वेळ काढून आले म्हणून त्यांचा मी आभार मानतो. व तसेच माझे बालमित्र, चला गाव चला, चला चला गाव.